तर याच्यामध्ये जे पारडी पोलीस स्टेशनला एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता 5/2025. याच्यामध्ये फिर्यादी होते गौतम लिखीराम शर्मा यांच्याकडे ही घटना झाली होती. त्या घटनेमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि नगदी पैसे असा त्यांचा तो मुद्देमाल चोरीस गेला होता. जवळजवळ मला वाटते 1,73,000 काहीतरी नगदी होती आणि सोन्या चांदीचे दागिने होते, ज्याच्यामध्ये 27 किलो चांदी होती आणि 14-15 ग्रॅम काहीतरी सोन्याचे दागिने होते, 2 मंगळसूत्र. तर याच्यामध्ये आम्ही याच्या आधीच फुटेज वगैरे पाहिलं होतं आणि फुटेज पाहून एक आरोपी आम्हाला एक साधारणतः गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच निष्पन्न झाला होता, पण तो आरोपी घरी भेटत नव्हता. त्याच्यानंतर तो काल आरोपी आमच्या इथले जे अंमलदार आहे दीपक बावनकर, पारडीलाच राहणार आहे, त्यांना तो दिसला काल आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. त्या आरोपीचं नाव होतं गुरुप्रसाद उर्फ लकी सीताराम सनोडिया, वय 22 वर्ष. हा शिवनगर झोपडपट्टी लाल शाळेजवळ भांडेवाडी पारडीला राहतो. त्याला ताब्यात घेतलं. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितलं का हा गुन्हा त्यांनी जो दुसरा आरोपी आहे मोहम्मद फयाज वल्द इजाज अन्सारी, वय 22 वर्ष, हा जो गंगाबाग पार्टीला राहतो, त्याच्यासोबत मिळून हा गुन्हा केला आहे. त्यालासुद्धा आपण ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून आपण पिवळ्या म्हणजे सोन्याचे 2 पदक आणि 108 मणी असा तो 98,000 रुपयाचा मुद्देमाल आणि चांदी जवळजवळ जे आहे 67 तोळे किमती 46,900 रुपयाची चांदी, एक पोको कंपनीचा मोबाईल फोन आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 1,64,900 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त करून दोन्ही आरोपीची मेडिकल करून पुढील प्रक्रियेकरता आरोपींना पारडी पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे. आता या दोन्ही आरोपीचा जुना रेकॉर्ड आहे. दोन्ही आरोपीविरुद्ध घरफोडीचे 2-3 गुन्हे आहे. हा फयाज आहे, याच्यावर एक 302 सुद्धा आहे, नाबालिग असताना तो. तर यांचा रेकॉर्ड आहे दोन्ही आरोपीचा. आता इतकी मोठी कॅश आपण त्याच्यामध्ये गेली आणि कॅश रिकवर घेत नाही. तो सांगतो जुआत हारलो. तर काय चेन मस्ती करणे, मेहनत करण्याची काही इच्छा नसणे आणि त्याच्यासाठीच हे सर्व प्रकार करतात. या कामगिरीच्या मागे मी जसं सांगितलं पोलीस नाईक दीपक बावनकर, पोलीस हवालदार रुपेश नानवटकर, पोलीस नाईक शेरा भगत, पोलीस हवालदार राजेश टाकळकर हे मेनली या कामामध्ये इन्व्हॉल्व होते.